वेलकम टू ज्ञानज्योती. मित्रांनो, आज आपण 4 जानेवारी 2025 जो ग्रुप बीचा पेपर झालेला आहे त्याचं मॅथ्सचं विश्लेषण आपण बघणार आहोत. हा तसा पेपर बघायला गेला तर हा पेपर जरा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा होता. म्हणजे डिफिकल्ट ह्या दृष्टीने म्हणतोय की मी तुम्ही जेव्हा आपण पेपर बघितला लेंदी टाईपचा पेपर होता, त्यामुळे मुलांना बऱ्याचशा मुलांना काय मॅथ सुटायला बराच प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे तसे मॅथचे 10-15 मार्क घेण्यासारखे होते, परंतु टाईमच कमी असल्यामुळे आपल्याला काय झालेलं आहे की 10पर्यंत म्हणजे ॲव्हरेज 10पर्यंत मुलं काय म्हणजे 10 मार्क मुलांना ॲव्हरेजली पडत आहे त्याच्यामध्ये. तर आता त्याचं विश्लेषण बघूयात की कशा प्रकारे की मॅथ आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीचा पहिलाच प्रश्न आपण बघूयात. बघा काय होतं रे, खाली दिलेल्या श्रृंखलेतील पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे म्हटले. हा तसा नॉर्मली आपण PYQ बेसवर हा प्रश्न होता की हा आपण बघू शकतो की इझिली आपण हा सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे हे डिफिकल्ट लेवल याची काहीच नाही आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला बघा काय दिले आपल्याला, तर 1/2/3 डॉट डॉट असं किती म्हणले रे, तर पहिल्या 15 पदांची बेरीज म्हणले. जर आपण विचार केला तर बघा सुरुवातीला जर आपण बघितलं तर काय 1/2/3 आहे प्लस किती 1/3/4 आहे, 3 × 4 असं कुठपण आपल्याला घ्यायचंय. तर 15 पदाबंद म्हणजे 1/16 × 17 घ्यायचे. ठीक आहे. असे किती पद आहेत रे, 15. म्हणजे वरची काय करायचं असतं, वरच्या संख्यांची काय करायची असते, बेरीज करायची असते. म्हणजेच वर किती येणार रे, 15 येणार उत्तर. वर किती येणार, 15. कारण 15 पदं म्हणले तर वरच्या सगळ्यांची 1 2 3 4 असे 15 पद आहेत. तर किती किती बेरीज येणार, 15. मग आपले जर ऑप्शन जर बघितलं तर बाकी करायची पण गरज नव्हती. पहिलंच ऑप्शन काय होतं, 15 होतं. बाकीचे सगळे काय वरच्या जर बघितलं 17 वगैरे होते. तरी पण आपण काय सॉल्व्ह करून ह्याला बघायचंय. आता अशा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ही पहिला अंक आणि इथला शेवटचा अंक आपण काय करतो, त्याचा खाली गुणाकार करतो. म्हणजेच काय येणार, 2 × 17. म्हणजेच उत्तर किती येणार, 15 भागिले किती आलं, 34 आलं. उत्तर किती आलं, 15 भागिले 34. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. आणि हा इझी लेवलचा म्हणजे क्वेश्चन आहे, एवढा काही डिफिकल्ट नव्हता. कारण हा PYQ बेस होता, त्यामुळे आपण काय इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता बघा दुसरा, हा पण इझी लेवलचाच होता. 6 सलग समसंख्यांची काय म्हटलं रे, बेरीज 150 म्हटले. ठीक आहे. आपण बघितले 5 विषम संख्या असतील, समसंख्या असतील, ते कसं लवकर आपण काढू शकतो, तर ते आपण इथं शिकलेलं आहे. तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल आपल्याला म्हटले. बघा आता काय म्हटले, 5 सलग समसंख्यांची बेरीज, सॉरी किती आहेत, 6 सलग समसंख्यांची बेरीज. म्हणजेच काय करणार आहे, बेरीज किती आहे, 150. मग बघा 150 भागिले 6 करा. ठीक आहे. 6 जर 150ला केलं तर 6 1 6, 6 2 12, उरले किती 3, 30, 6 5 30, म्हणजेच किती आलं, 25 आलेलं आहे. ठीक आहे. हे 25 नंबर म्हणजेच काय झालं, हा 25 क्रमांक म्हणजेच काय झाला, कुठल्या नंबरचा बघा, 1 2 3 4 5 आणि 6. आता हा 25 नंबर म्हणजे इकडे 3 आणि तिकडे सोडलं, इथं ह्या जागी काय आला, 25 नंबर. आपल्याला कुठले नंबर दिले, तर हे सगळे समसंख्या दिलेत. कुठल्या समसंख्या दिलेत, समसंख्या. म्हणजेच 25च्या अलीकडचा समांक किती आहे, 24 आहे. त्याच्यानंतर 26 आहे. अगोदर आपण हे लिहून घेऊ, 22 20, इथे किती आहे, 28, आणि इथे किती आहे, 30. आपल्याला काय विचारले, तर ह्या समसंख्यांची बेरीज 150 आहे. तर त्या पुढील 3 सलग काय म्हणले, त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती आहे म्हटले. आता 30 आला, 30च्या पुढच्या 3 समसंख्या, 30च्या पुढची संख्या किती आहे, तर 32 आहे, 34 आहे, आणि किती आहे, 36 आहे. बघा बेरीज करा किती येतात, 4 6 10, 10 2 12ला 2, हातच्याला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, किती आलं मग, 102. तर याचं उत्तर किती येतं, ऑप्शन नंबर 3, 102 येतं उत्तर येतं. आता बघा पुढचा क्वेश्चन, एका रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 3/5 क्षमतेसाठी त्याला 8 तास लागतात. ठीक आहे. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल म्हटले. आता बघा आपल्याला माहित आहे की हा कसा सोडायचा, 3/5 तलाव भरायला किती लागतात रे, 8 तास लागतात. आता उरलेलं बघा, 3/5 तलाव भरायला 8 तास लागतात. आता उरलेला किती वेळ ही आहे आपल्याला बघायचे, तलाव भरायचा. म्हणजे संपूर्ण तलाव 1 आहे, मायनस 3/5 करा, म्हणजे हा रिकामा राहिलेला, रिकामा आपण काढतोय. ठीक आहे. तर बघा गुणाकार करा, 5 1 5 वजा 3 भागिले 5, म्हणजेच किती येणार, 2/5 आला. म्हणजेच काय झालं, आता रिकामा राहिलेला किती आहे, 2/5 आहे. 2/5 तलावाला किती वेळ लागेल, आपण काय करू, x. ठीक आहे. मग आपण क्रॉस मल्टिप्लाय ही बघू, क्रॉस हे करून 3x / 5 बरोबर काय येणार आहे, 8 × 2/5. आता हे 5 आणि 5 काय होतं, कॅन्सल होतं. तर x बरोबर काय येणार आहे, तर 8 × 2 16 भागिले किती येणार, 3. आता 3 आपण करू शकतो 16ला, 3 5 15,
ठीक आहे 5 उरलं किती 1, 1/3 उरलं 1/3. आता आपल्याला माहित आहे की 5 तासात कुठे ही एक दिसते 5 तास आणि 2 नंबर एक दिसते 5 तासानंतर. आता आपल्याला काय करायचं 1/3 भाग आहे तर ठीक आहे 1/3 भाग आहे. तास म्हणजे किती असतं 60 असतं. मग गुणिले 60 करा. गुणिले 60 केलं तर 3 1 3, 3 त्रिक 3 दुनी 6 आणि 0 म्हणजेच की झालं 5 तास 20 मिनिटामध्ये हा काय होईल उरलेला काय होईल रे. तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल 5 तास 20 मिनिटं लागतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे करून आपण काय करू शकतो ह्याचं उत्तर इझिली काढू शकतो. आता बघा ऑप्शन म्हणजे 84 नंबरचा क्वेश्चन. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढलेलं आहे. ठीक आहे. आता पर्सेंटेजवर आयोगाचं यावर्षी खूपच हे दिसतंय की पर्सेंटेजवर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. बघा एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचं माप किती आहे 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचं माप 10% कमी झाले. म्हटलं एकदा माप वाढले एकदा माप कमी झाले. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी म्हणजे किती कमी. त्रुटी म्हणजे काय किती कमी झालेलं आहे पर्सेंटेज किती कमी झालेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा याच्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे A+B+AB/100. ठीक आहे. ह्या सिंपल फॉर्म्युला आपण हे सॉल्व्ह करू शकतो. बघा किती आहे ए म्हणजेच किती आहे 5% कमी झालं 5% वाढले. ठीक आहे. जर वाढलं असेल तर प्लस घ्यायचं आणि कमी झालं असेल तर मायनस घेऊ शकतो आपण. म्हणजे बघा ए किती आहे 5% वाढले म्हणजे 5. आता बी किती आहे 10% कमी झाले म्हणजे -10 करा. आता प्लस ए बी किती आहे ए किती आहे 5 आणि बी किती आहे -10 भागिले काय येणार 100. म्हणजेच इथे किती आलं 10 मधून 5 गेले -5 राहिले. प्लस मायनस काय होतं मायनस होतं 5 दुनी 5 गुणिले 10 50 भागिले किती आला 100. आता 50 × 50 50 दुनी 100 म्हणजेच इथे किती येतं -5 आणि -1/2 1/2 म्हणजेच -0.5 म्हणजेच किती होणार आहे -5.5 मायनस किती आलं 5.5 म्हणजे उत्तर किती कमी होते तर -5.5 हे उत्तर येतं ऑप्शन नंबर 2. बघा पुढचा नंबर हे बघा क्वेश्चन. आता ह्याला थोडंसं वेळ लागला असतं आपल्याला. तर बघा ह्याला काय एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ दिले आपल्याला 352 आणि त्याचे घनफळ दिले किती दिले 2464. तर त्या खांबाची उंची याची आपल्याला काढायचं आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे तर हे दोघांचे पण फॉर्म्युले माहित पाहिजे. बघा पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे किती आहे तो 2πRh आहे 2πRh. आणि दुसरं काय घनफळ दंडगोलाकार खांबाचे घनफळ बरोबर किती येणार घनफळ बरोबर πr²h πr²h. ठीक आहे. आपल्याला काय ह्याला डिवाइड करून आपण काय करू शकतो ह्याच्यानुसार r ची किंमत आपल्याला सुरुवातीला काढायचं आहे. ठीक आहे. बघा मग काढा πr²h डिवाइड बाय 2πRh. बघा πr²h म्हणजे घनफळ किती आहे 2464 आहे भागिले किती आहे रे ह्याचा ही किती आहे तर 352 आहे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352. आता काय काय कॅन्सल होते बघा हा पाय इथला कॅन्सल होते ह्या r² मधलं एक r आणि हा r कॅन्सल होते h आणि h कॅन्सल होते म्हणजे इथं राहिलं काय r भागिले 2 राहतं बरोबर. आता आपल्याला काय करायचं रे तर ह्याला आपण काय करू 11 ने डिवाइड करू. बघा 11 त्रिक 33 उरले किती 2 11 दुनी 22. परत बघा 11 दुनी 22 उरले किती 2 26 झाले. 11 दुनी 22 उरले किती 4 44 11 चौक 44. परत आपण काय करू शकतो ह्याला 8 ने करू शकतो डिवाइड 8 चौक 32. ठीक आहे. बघा इथं आता 22 आला 8 नेच करा डिवाइड 8 दुनी 16 8 त्रिक 24 मोठं 8 दुनी 16 उरले किती बघा 6 उरले 64 8 8 64 4 1 4 4 7 28 म्हणजेच किती आला 7. म्हणजेच बघा r/2 बरोबर किती आलं 7. तर r बरोबर किती आलं रे 7 गुणिले 2 14 म्हणजेच ह्याची रेडियस किती आली r किती आलं 14 आलं. आता ह्याच्यानुसार आपल्याला काय कुठल्याही एका फॉर्म्युल्यामध्ये दोघांपैकी एका ह्याच्यात व्हॅल्यूज टाकून आपण काय करू शकतो हाईट काढू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला सोपं काय पडेल कारण ह्याचं 2πRh आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याला स्क्वेअर आहे हे आपल्याला म्हणजे थोडंसं वेळ लागू शकतो म्हणून पहिल्या फॉर्म्युल्यात आपण टाकू शकतो 2πRh बरोबर किती आहे रे त्याचं क्षेत्रफळ 352 आहे 352 करा. आता 2 ला 2 आता पाय किती आहे 22/7 आहे. आता बघा रेडियस किती बघितलं आपण 14 बघितले h आपल्याला काढायचं आहे 352 ला 352.
आता 7 करा, 7 1 7, 7 दुनी 14, म्हणजे याचे बरोबर किती आलं रे 352 भागिले 22 गुणिले 2 44, 44 गुणिले 2 88, किती आलं 88 आलं. आता 4 ने आपण करू शकतो बघा, 4 ने केलं तर काय होणार 4 1 4, 4 दुनी 8, 4 दुनी 8, 4 ने करा 4 8 32, ठीक आहे किती आलं 4 8 32. आता उरले किती रे 3, 4 8 32 परत, ठीक आहे म्हणजे किती आला 22 1 22, 22 चौक 88, म्हणजे उत्तर किती आलं 4. हाईट किती आलं रे ह्याची 4 मीटर ह्याची हाईट येते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय केलं पाहिजे, तर हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला माहीत असतील तर इझिली हे आपण सॉल्व्ह करू शकतो. पुढे बघा 86 नंबरचा क्वेश्चन. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते, म्हटले त्या उपकरणांची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी म्हणजेच काय होलसेल ह्याच्यासाठी किती गेले 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणांची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे म्हटले. आता बघा सुरुवातीला आपण काय एक 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 वाढत जाऊ. म्हणजे बघा एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करते, त्या उपकरणांची किंमत ठरवताना आता बघा सुरुवातीला काय तर प्रोडक्शन कॉस्ट आली असेल, म्हणजेच उत्पादन किंमत आपण बघू. सुरुवातीला उत्पादन किंमत आपण किती ठरवू, त्याला 100 उत्पादन किंमत आहे असं ठरवू. उत्पादन किंमत किती बघू आपण 100 आहे. आता बघा पहिल्यांदा का कंपनी स्वतःसाठी काही नफा असते, मग कंपनीचा नफा बघू शकतो. कंपनीचा नफा बघा 100 किंमत आहे, त्याच्यावर किती म्हणले 10% नफा आहे, म्हणजेच 110 भागिले 100 केलं, हे 100 आणि 100 आलं, म्हणजेच कंपनीला किती आला 110 रुपये. आता बघा परत त्याच्यावर व्यापाऱ्यांसाठी 20% नफा म्हटले, म्हणजे आता व्यापारी त्यांचा नफा काढू शकतो आपण. 110 गुणिले 20% म्हणले 120 भागिले काय ना 100, हे शून्य गेलं, हा शून्य आणि हा शून्य. आता 12 गुणिले 11, 11 दुनी 22 ला 2, हातच्याले किती आले रे 2, 11 1 11 आणि 2 किती आलं 13, किती आलं 132. परत किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% म्हटले. आता किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा, म्हणजेच किती आलं 132 आहे गुणिले 130 भागिले काय ना 100, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता 13 आपण करू शकतो, 13 दुनी 26 ला 6, ठीक आहे हातच्याले 2, ठीक आहे. व्यापाऱ्यांसाठी किती आलं तर 132. त्याच्यानंतर आपल्याला किरकोळ व्यापाऱ्यांसाठी आपल्याला बघायचं होतं, तर किती आता 13 करायचं, 13 दुनी 26 ला 6 हातच्याले 2, आता 13 39 आणि 2 41, ठीक आहे हातच्याले 4, 13 1 13 आणि 4 किती आलं 17 भागिले 10 आहे बघा 10, म्हणजेच किती येणार 171.6, म्हणजे किती वाढले रे 100 वरनं 171.6 झाले, म्हणजे किती झालं 71.6, म्हणजे ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर आहे. पुढचं बघा हा क्वेश्चन. एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशाची संख्या यांची गुणोत्तर किती आहे म्हणजे 52:13 आहे, म्हणजे 52:13 आहे. तर त्या देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे आपल्याला विचारले. आता बघा किती आहे रे 52 ते 13 दिले, 52:13 आपल्याला काय दिले ह्याचं उत्तर दिले, म्हणजेच काय करणार 4:1, ठीक आहे 13 चौक 52. आता आपल्याला काय करायचं रे ह्याच्यातला काय करायचं, आपल्याला पर्सेंटेज किती वाढलेलं बघायचे. पर्सेंटेज बघा आता आपण काय करतो रे फरक घेतो, ठीक आहे 4 - 1 भागले कुणापेक्षा म्हणले म्हणजे कशापेक्षा म्हणले केंद्रशासित प्रदेशापेक्षा म्हणले, म्हणजेच किती येणार 1 गुणिले 100 करा, म्हणजेच किती येणार 4 - 1 म्हणजेच किती आलं 3 गुणिले 100, 3 गुणिले 100 म्हणजेच किती आलं 300%, जवळपास किती आहे 300, ठीक आहे किती आलं 300% म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू 300 आलं इथं उत्तर. आता परत पण 300 उत्तर आहे का इथं नाहीये. मग आपण बघा तर आपल्याला काय विचारले, तर त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे म्हटले. बघा इथं 300 आहे, परत आपण काय करू शकतो हे गुणोत्तर किती आले 4:1 आले, म्हणजेच काय आलं 4 ने काय करू शकतो 5, बघा 5 1 5, 5 6 30, 0 0, म्हणजेच ह्याचं उत्तर मे बी काय येऊ शकतं, तर ह्याचं उत्तर काय येऊ शकतं 60 हे उत्तर असू शकतं. बघा आता पुढचं वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरण्याची टक्केवारी 43 65% झाली म्हटले, तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झालेली आहे. बघा आता 43 वरनं 65%, आपल्याला फरक काढायचे फक्त, फरक बरोबर
65 मायनस 43 करा. म्हणजे बघा 5 मधून 3 गेले राहिले 2, 6 मधून 4 गेले राहिले किती 2, किती आलं 22 आलं. आता आपल्याला पुन्हा विचारलं रे 43% तुलनेत. ठीक आहे, फरक बघा मग किती आलं 22 भागली कुणाच्या तुलनेत विचारले 43 गुणिले 100 करा. आता 22 गुणिले 100 जर आपण केलं तर किती आलं रे 2200, किती आलं 2200 भागिले 43. आता प्रत्येक वेळी आपल्याला काय ह्याच्यामध्ये टाइम एवढा नसतोच, पण आपल्याला माहित आहे की हे अप्रॉक्सिमेटली 40 पकडायचं आणि हे किती आहे तर 2000 जवळपास 2200. तर आपण काय करू शकतो 4 न जर 20 ला केलं 4 पंचे 20 म्हणजे 50च्या कुठं आसपास असेल, म्हणजेच काय 50च्या आसपासचं उत्तर किती आहे तर 3 नंबर आहे. ह्याचं उत्तर किती येतं मग 43 न जर 2200 ला डिवाइड केलं तर किती येतं 51.16. ठीक आहे, ह्याचं उत्तर किती ऑप्शन नंबर 3. फरक करायचा कोणापेक्षा विचारलं आपल्याला 43%च्या तुलनेत किती टक्के झाले म्हणले 22 भागिले 43 गुणिले 100 करायचं आणि किती येणार मग 2200 भागिले 43. ठीक आहे, परीक्षेत आपल्याला एवढा वेळ पण नसतो की यांचं गुणाकार करा, पण आपल्याला अंदाजा माहिती आहे आपल्याला किती येतो आणि परीक्षेमध्ये असे खूप लांब लांबचेच उत्तर अंतर असतात. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर किती आहे ना ऑप्शन नंबर 3. आता पुढचं बघा 3 पुरुषांनी, आता ह्याला फक्त आपल्याला काय लागला असता रे थोडासा वेळ लागला असता, त्यामुळे ह्या मुलांनी आपण काय केलं पाहिजे होतं की हे जे सम आहेत की असे शेवटी सोडवायला पाहिजे. ठीक आहे, ज्याला वेळ लागतो किंवा आपण काय करायचं स्किप करून पुढे जायचं जर जमत नसेल तर. तरी पण हे एकदम सोप्या ह्याच्यामध्येच आहे, फक्त ह्याला काय टाइम कन्झ्युमिंग आहे. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके म्हटले. काय म्हटलं बघा 3 पुरुषांनी जेवढं काम करतात तेवढंच काय केले तर 5 मुलं करतात. म्हणजे बघा 3 मेल जेवढं काम करतात तेवढंच काय करतात रे 5 बॉईज काम करतात. 3 मेल तेवढंच कोण काम करतं 5 बॉईज काम करतात. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचं प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे म्हटले. ठीक आहे, म्हणजेच बघा 5 वुमननं जेवढं काम केलंय तेवढंच किती हे करतात रे मुलं 8 मुलं करतात, 8 बॉईज करतात. म्हणजेच थोडक्यात आपण इथं काय म्हणू शकतो तर एक मेल बरोबर किती येणार आहे 503 बॉईज आहेत. ठीक आहे, एम फॉर मेल घेतले, बी फॉर बॉईज घेतले आपण. आता बघा परत वुमेनसाठी काय घेणार आहे 8/5 बॉईज. ठीक आहे, हे फक्त 2 आपल्याला काय करायचंय तर असं सेपरेट ठेवायचंय. आता आपल्याला काय म्हणले जर ते काम पहिली कंडिशन काय जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष 14 मुलांना 24 दिवस लागत असतील. ठीक आहे, किती म्हटले 12 पुरुष 12 मेल समजा प्लस किती आहेत रे 14 मुलं 14 बॉईजला किती दिवस लागतात म्हणले तर 24 दिवस लागतात. गुणिले 24 करा बरोबर. तर ते काम पूर्ण करण्यासाठी काम तर सेम आहे पण इक्वल घेऊ शकतो आपण. तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 9 मेल प्लस 15 महिला 15 वुमन प्लस किती आहेत रे 12 मुलांना 12 बॉईजला किती दिवस लागतील आपल्याला काढायचे. ठीक आहे, तर आपण उत्तर ह्याचं काढू शकतो. बघा आता इथे काय म्हटलं रे की 12 मेल प्लस 14 बॉईज गुणिले 24. बघा आता आपण काय करू शकतो तर उत्तर कसं काढायचं बघा. आता 12 मेल आहे. ठीक आहे, इथे किती आहे मेल. आता 12 गुणिले मेलसाठी किती घेतले 503. ठीक आहे, 503 बॉईज प्लस 14 बॉईज गुणिले किती आलं 24 आहे. पहिल्यांदा त्यांचं किती हे लागतं ते बघूया आपण. बघा 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 4 गुणिले 5 किती आलं 20 बॉईज प्लस 14 बॉईज. ठीक आहे, गुणिले 24. जर आपण बघितलं 20 प्लस 14 ठीक आहे 14 बॉईज आहे ना. पहिल्यांदा किती म्हणले 14 मुलांना किती आलं 34. ठीक आहे, म्हणजेच आपण हे इथं नंतर सॉल्व्ह करू. बघा 20 प्लस 14 किती आलं रे 34 गुणिले 24 करा. आता 34 गुणिले 24 आपण गुणाकार करू शकतो. 34 गुणिले 24 4 चौक 16 6 हातच्याला 1 12 आणि 1 13 गुणिले 8 आणि 6 किती आलं बघा 6 11 1 हातच्याला 1 किती आलं 816. म्हणजेच ते काम किती आहे रे काम एकूण काम किती आहे काम आहे 816 काम आहे. आता आपल्याला तेच काम काय करायचंय तर हे 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुलं किती दिवसात करतील ते आपल्याला काढायचं. इज इक्वल टू 816 घ्यायचं. बघा आता 9 पुरुष म्हटले 9 मेल प्लस किती आहेत 15 महिला 15 वुमेन
प्लस किती बॉईज आहेत रे, 12 मुलं आहेत. ठीक आहे, किती दिवसात करतात मग, 816 दिवसात म्हणजे 816 काम आहे ते किती आपल्याला किती दिवसात करतात ते बघायचे. आता बघा 9 गुणिले मेलचं किती आहे रे, 503 आहे. 9 गुणिले 503 प्लस 15 गुणिले वुमेनचं किती आहे, 805 आहे. प्लस किती आहे, 12 बरोबर किती आला, 816. ठीक आहे, आता 3 1 3, 3 त्रिक 9, 5 1 5, 5 त्रिक 15. म्हणजेच आपण इकडे सॉल्व्ह करू. बघा किती येणार आहे, 5 त्रिक 15 प्लस 8 त्रिक 24 प्लस किती आलं, 12 बरोबर किती आहे, 816. हे सगळे कसे येतात रे, बॉईजसाठी. बघा आता जर आपण केलं 12 प्लस 24 36, 36 प्लस 15 किती झाले, 51. 51 बी बरोबर 816 ला. बघा आता बी बरोबर किती येणार, 816 भागिले 51. आता जर 51 दिसलं तर आपल्याला माहिती आहे 17च्या पाड्यात आपण करू शकतो. ठीक आहे, किंवा मग जर येत नसेल तर 3 ने पण करू शकतो. बघा ठीक आहे, 17 त्रिक 51 म्हणजे 3 ने केलं तर 17 येणार. बघा 3 दुनी 6, उरलं किती 2, 3 7 21, 3 दुनी 6. आता 17 ने आपण करू शकतो, 17 1 17, 17 1 17, उरले किती 10, 102 झाले. 17 सक्क 102 म्हणजेच उत्तर किती आलं, 16. किती दिवस लागतील रे, तर त्यांना सगळ्यांना हे करायला किती दिवस लागतील, तर 16 दिवस लागतील सगळ्यांना. म्हणजे 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना ते काम करायला किती दिवस लागतील, तर 16 दिवस लागतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फक्त ह्याला काय लागतो, थोडासा जास्त वेळ लागत होता, परंतु हा इझी कॅटेगरीमधलेच होता. फक्त वेळ म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे हा प्रश्न. आता बघा पुढचा एकदम हा पण इझी कॅटेगरीमधलाच आहे. 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे, 16 आहे. तर त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे म्हणले, 9.5. बघा 10 पुस्तकांची किंमत म्हणजे 10 पुस्तके आहेत, यांची सरासरी किंमत किती आहे म्हणले, 16. म्हणजेच 16 गुणिले 10 करा किती आलं, 160 आलं. परत बघा त्यातील 2 पुस्तके सोडल्यास म्हणजेच किती रे, 8 पुस्तकांची, 8 पुस्तकांची किंमत किती दिलं रे, बघा 8 गुणिले 9.5 आहे. म्हणजे 8 45 ला 0, हा चले 4, 9 8 72 4 76 आणि पॉईंटला पॉईंट. ठीक आहे, तर एवढं दिलेलं आहे. तर त्या 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती आहे म्हटले. आता बघा आपल्याला कळालं की 10 पुस्तकांची किती 160 आणि 8 पुस्तकांची किती 76. म्हणजे त्या 2 पुस्तकाची आपण किंमत काढू शकतो. ह्या दोघातील फरक जर काढला, फरक बघा, फरक जर काढला तर 160 वजा 76 फरक किती येणार आहे, तर 84 येतो. किती आलं, फरक 84. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर 2 पुस्तकांची किंमत किती असेल, 84 असेल. आपल्याला जर पुढे टाइम वाचवायचा असेल तर आपण काय बघू शकतो, ह्या ऑप्शन दिलेत त्याच्यामध्ये बघायचं 84 कोणाची बेरीज आहे. ठीक आहे, तरी आपल्याला उत्तर येऊ शकतं. बघा पहिल्याच येतात 35 आणि 49 केलं तर दोघांची बेरीज किती ते 84 येते. म्हणजे ऑप्शन नंबर लगेच इथं काय होतं, आपल्याला लगेच काय करू शकतं, टिक करू शकतो. ठीक आहे, पुढचं न काढता पण. ठीक आहे, तरी पण आपण बघा आता पुढे कसं हे करायचं. हे बघा एका पुस्तकाची किंमत दुसऱ्याच्या किती आहे म्हणले, 40% आहे म्हणले. आता मोठं कोण आहे रे, तर 49 आहे. मग 49 आपण 40% काढू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, एका पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किती आहे म्हणले, 40% असल्यास त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत आपल्याला किती आहे बघायचे. ठीक आहे, आता एकाची किंमत दुसऱ्याच्या किती आहे, 40%. बघा 35 गुणिले 40% बघा. ठीक आहे, किंवा 49 तर त्या 2 पुस्तकापैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या 40% अधिक आहे. अधिकवाला कोण आहे, 49 आहे. मग तो घ्यायचं, 40 भागिले काय 100. हा गेला, हा गेला. बघा 9 चौक किती आला, 36 ला 6, हा चले 3. बघा परत आपण काय करू शकतो, 36 ने केलं तरी पण एवढं जरी केलं तरी आपल्याला काय होऊ शकतं रे, उत्तर बघा 35च्या 49 आहे. 35च्या 49. ठीक आहे, 35चं 40% काढा किती येणार. ठीक आहे, बघा 5 7 35, 5 दुनी 10 किती आलं 2, 7 दुनी 14. ठीक आहे, तर 35 प्लस 14 किती झालं, 49 झालं. त्यामुळे ऑप्शन नंबर काय तर 1 ह्याचं उत्तर येतं बरोबर. बघा आता पुढे 1 ते 100
च्या अंकामध्ये असे किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणार आहेत म्हणले, आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा पाहिजे बरं का. ठीक आहे, 4 हा अंक सुद्धा पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं रे, 4चा पाढा तर आपल्याला माहित आहे. ठीक आहे, तर आपण बघू शकतो 4च्या पाढ्यांमध्ये काय काय ना, 4ने भाग तर जाणार पाहिजे, परंतु त्या संख्येमध्ये काय पाहिजे, 4 पण पाहिजे. बघा पहिलं काय येणार 4. बघा 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक्क 24. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काय पाहिजे, हे पण पाहिजे. 4 सक्क 24, 4 सत्त 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40 झालं. ठीक आहे, परत 44 येणार, परत काय येणार आहे 48 येणार, परत बघा 64 येणार, आणि परत काय येणार आहे 84 पण येणार. ठीक आहे, म्हणजेच किती नंबर आले, 1 2 3 4 5 6 आणि 1 7, म्हणजे उत्तर किती आहे, ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे, एवढेच फक्त पहिल्या ह्याच्यामध्ये काय येणार आहे, 100 मध्ये येणार एवढे संख्या की ज्यांचं काय होलं 4ने भाग पण जातो, आणि त्या संख्येमध्ये 4 हा अंक सुद्धा आहे. पुढचं बघा बघा एकदम ह्या दरवर्षी आपल्याला काय रांगेवर वगैरे प्रश्न येतो. 21 मुलांच्या रांगेमध्ये 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या डावीवर हलवले म्हटले. ठीक आहे, आता ही लेफ्ट साईड आहे, तिकडची राईट साईड आहे. काय म्हटले, जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले तर ती डाव्या बाजूने कितवा नंबर आहे तिचा. ठीक आहे, डाव्या बाजूने कितवा नंबर आहे तिचा, तर 12वा नंबर आहे. इकडनं कितवा नंबर आहे, 12वा नंबर आहे. म्हणजे तिचा सुरुवातीचा नंबर किती होता बघा, डाव्या साईडनं ही डावी बाजू आहे, ह्या डाव्या बाजूने कितवा नंबर आहे तिचा, 12वा आहे. परंतु किती नंबरने हलवलं तो रे, तर 4 नंबरनी. मग अगोदर बघा 1 2 3 आणि 4, म्हणजेच इथे किती येणार तिचा नंबर 8. बघा 9 10 11 आणि 12. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला तिचा नंबर किती होता 8. ठीक आहे, टोटल किती आहेत रे विद्यार्थी, 21 आहेत, 21 मुली आहेत टोटल. तर सुरुवातीला काय 4 नंबरनं हलवल्यानंतर तिचा नंबर किती आला, उजवीकडनं किती म्हटले, तर रांगेच्या डाव्या बाजूने तिचा 12वा नंबर आहे, इकडनं तिचा नंबर किती आहे 12वा आहे. ठीक आहे, म्हणजेच 12 + 9 म्हणजे टोटल इकडे किती विद्यार्थिनी असतील, 9 विद्यार्थिनी असतील. ठीक आहे, इथून इथपर्यंत किती विद्यार्थिनी असतील, 9 विद्यार्थिनी असतील. आता आपल्याला काय म्हटलंय, तर तिची हलवण्याआधीच्या रांगेची उजव्या बाजूनी किती जागा आहे, म्हणजे इकडनं आता हा जो 8 नंबरचा तिचा आहे पहिली जागा, तर ती किती म्हणजे किती असेल बघा. पहिल्यांदा बघा इथपर्यंत किती आली 9, नंतर 10 11 12 13 आणि 14, म्हणजे किती नंबर येणार, 14 नंबरला. इकडनं बघा हे 9 झाले, हा 10वा, हा 11 12 13, आणि हिचा नंबर इथे कितवाला, सुरुवातीचा 14 नंबर, म्हणजे ऑप्शन नंबर याचं उत्तर किती आलं 4. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं होतं. बघा हा पण इझी कॅटेगरीमधलेच होता. खालील आकृतीत प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी कोणता अंक येईल म्हटले. इझी बघा, 5 + 1 किती येणार 6, किती झालं 36 झालं. 8 + 1 किती झालं 9, 9 9 81, आणि ह्या दोघांची जर बेरीज केली 8 + 6 किती झालं 14, 14चा वर्ग किती आहे रे 196, म्हणजे ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर आहे. पुढे बघा, सान्वी युविकापेक्षा उंच आहे म्हटले. सान्वी कुणापेक्षा उंच आहे रे, युविकापेक्षा उंच आहे, पण नीलाक्षपेक्षा नाही. सान्वी कुणापेक्षा आहे, युविकापेक्षा उंच आहे, पण नीलाक्षपेक्षा नाही. म्हणजेच सान्वीपेक्षा उंच कोण आहे, मग नीलाक्ष आहे. पुढे बघा, चैताली नमितापेक्षा उंच आहे म्हटले. पुढे काय, चैताली कुणापेक्षा रे, नमितापेक्षा उंच आहे. ठीक आहे, पण युविकापेक्षा नाही. म्हणजेच युविका कुणापेक्षा मोठी आहे, चैतालीपेक्षा मोठी आहे. तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण आहे म्हटले, सर्वात उंच कोण आहे, मग नीलाक्षच आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 ह्याचं उत्तर आहे. पुढे बघा, आता एक्सची किंमत काय म्हटले. आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज किती असते रे, 180 अंश. पहिले किती आहे 30x आहे, दुसरं किती आहे रे 40x प्लस 38 + x बरोबर किती आलं 180. म्हणजेच बघा 30 आणि 40 70, आणि 71x बरोबर 180 वजा 38, म्हणजेच किती आलं 142 आलं. 71x बरोबर 142, तर x बरोबर किती आलं 142 भागिले 71. ठीक आहे, तर किती आलं 2, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. 71च्या दुप्पट किती येतं 142 येतं. पुढे बघा, खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी दिलेली आहे म्हटले, ज्यात एक संख्या चुकीची आहे, तर ती संख्या आपल्याला शोधायची. पहिल्यांदा का बघा काय दिले रे, 2 बघा 2 नंतर 12 66. आता 2 × 6 करा, 2 × 6 केलं तर की 12 येतं. परत बघा 12 गुणिले म्हणजे रिड्युसिंग आहे, हा कसा जातो 6 नंतर 5.5 नंतर 5 नंतर 4.5,
अशी कमी कमी होत गेलेली संख्या आहे म्हणजे ह्याच्यामध्ये. बघा आता 2 गुणिले 6 12 आता 12 गुणिले, ठीक आहे 5.5 केलं, 12 पंचे 60, 40, 12 पंचे 60 आणि 1 66 म्हणजे किती आलं 66 आलं. आता 66 नंतर किती येणार आहे 5 आला पाहिजे होतं. बघा 6 पंचे 30, 66 गुणिले 5 करा, 66 गुणिले 5, 6 पंचे 30, 3, 6 पंचे 30 आणि 3 33 म्हणजे 330 इथे यायला पाहिजे होतं. किती यायला पाहिजे होतं 330, परंतु आलं किती तर 297. मग ऑप्शन नंबर 3 हे काय रॉंग आहे. ऑप्शन नंबर 3 ह्याचं चुकीचं उत्तर आहे. आता बघा हा पण एक इझी मधलाच होता. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अचूक नंबर येईल. बघा आता हा इथं आहे, याच्यानंतर कुठे गेला रे ह्या जागी, ठीक आहे आलाय, ठीक आहे. आता आपल्याला काय दिले हे दिले, तर ह्याचं उत्तर काय येईल मग इकडे फिरून इथंपर्यंत येईल म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार 4. बघा ठीक आहे, इथं काय ब्लँक आहे, इथं डार्क झालेलं आहे, तर डार्क असेल तर काय असणार मग ब्लँक असणार, त्यामुळे ऑप्शन नंबर ह्याचं 4 उत्तर आहे. आता पुढे बघा खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा म्हटले, ठीक आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय नंबरिंग आपण देतो 1 2 3 4 5 आणि 6, ह्या सगळ्या ह्यांची काय करायची बेरीज करायची असते. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. आता 1 2 3 4 म्हणजेच किती झालं 10, 10 आणि 5 15 आणि 6 21, ठीक आहे. उत्तर किती आलं ऑप्शन नंबर 4 21 येतं, ठीक आहे. 99 नंबर पहा, दोन संख्यांचा गुणाकार किती म्हणजे 50 आहे आणि त्या संख्या किती रे एकाच 2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती. आपल्याला माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 50 आहे, ठीक आहे. दोन संख्यांचा गुणाकार x आणि y किती आहे रे 50 आहे म्हटले, आणि त्या संख्या किती असतील एकाच 2 प्रमाणात आहेत. म्हणजेच बघा ऑप्शन नंबर 2 आपल्याला काय दिसते 15, 15 म्हणजेच आपण काय करू शकतो 5 आणि 10, ठीक आहे. ह्या दोन संख्याचा गुणाकार केला तर किती ते 50 आणि ह्यांचं ही जर केलं तर काय येणार एकाच 2, ठीक आहे. रेशो जर काढला एकाच 2 म्हणजेच तर त्या संख्यांची बेरीज विचारली, त्या संख्येची बेरीज काय असेल 10 + 5 म्हणजेच किती झालं 15. आणि ह्याच्यामधला शेवटचा क्वेश्चन पण हा टाइम कन्झ्युमिंग होता, बऱ्याच मुलांना हा पण हे झालेलं आहे. तरी बघा कपल आपल्याला माहिती आहे की एबीसीडीचं नंबरिंग आहे GH IJ KL MN OP UV WX Y आणि Z. आता बघा नंबरिंग द्यायची आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26, ठीक आहे. आता आपल्याला काय कळतं रे सी साठी काय दिसते आपल्याला 3 नंबर दिसते, सी साठी काय दिसते 3 नंबर दिसते. आता ओ साठी आपल्याला काय दिसते 12 दिसते, ओ साठी काय दिसते 12, परंतु ओ साठी कुठला घेतला बघा त्यांनी हा वरच्या साईडचा घेतलाय. ओ साठी काय घेतलाय वरच्या साईडचा, म्हणजे त्याच्या समोर किती आहे एल आहे, ठीक आहे. त्याचा नंबर किती आहे 12. आता आपल्याला बघा डी साठी किती घ्यायला पाहिजे 4 घ्यायला पाहिजे त्यांनी, ठीक आहे. म्हणजेच 4 घ्यायला ऑप्शन नंबर 2 इथं काय होतं कॅन्सल होतं. बघा पहिल्याच्यात 4 आहे, तिसऱ्यात आहे, चौथ्यात 4 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपण कट करू शकतो. आता ओ साठी बघा, ठीक आहे. दुसरा काय ओ आहे, आता इथं काय घ्यायला पाहिजे त्यांनी 12 घ्यायला पाहिजे, इथं पण 12 आहे, इथं पण 12 आहे, इथं पण 12 आहे, ठीक आहे. आता तिसरं बघा, आता यू साठी काय घेतलं बघा त्यांनी, यू साठी काय घेतलंय तर 6, मग इथं पण काय येणार 6 येणार, इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे. आता बघा पी साठी बघा, पी साठी त्यांनी काय घेतले 11 घेतले, पी साठी काय त्याच्या वरचा नंबर घेतले, पी 16 आहे पण त्याच्या नंबर वरचा किती के सोबत घेतलं तर 11 केले. किंवा आपण इकडनं उलटा नंबर जरी दिला तरी आपल्याला काय होईल ते सॉल्व्ह होऊ शकतं. उलटा नंबर जरी देत गेलो तर पी साठी आता किती घेतले 11 नंबर घेतले, परंतु आपल्याला असं करत बसायची गरज नाही कारण ऑलरेडी ते त्याच्या समोर असतो, ठीक आहे 11, त्यामुळे आपण इथं घेतलेलं नाहीये, ठीक आहे. किती आलं तिथं 11. आता तसंच सेम आपल्याला काय करायचं जी साठी बघा, आता जी कुठे तर इथं आहे. आता जी साठी किती दिलं रे तर जी साठी इथे किती घेतले 7 आहे, ठीक आहे 7. आता नंतर एच बघा, ठीक आहे एच किती आहे तर एच किती आहे 8 आहे, एच किती आहे इथं 8 आहे. आणि जर आपण बघितलं तर शेवटचा काय टी आहे, टी किती आहे तर टी 20 आहे, टी किती आहे 20 आहे, त्यामुळे इथं किती आलं 20, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ह्याचं राईट उत्तर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण जर व्यवस्थित सॉल्व्ह केले तर काय होईल रे तर हे
आपल्याला काय म्हणजे याच्यात 12 ते 15 मार्क घेण्यासाठी काही इथं काय अडचण नव्हती. तरी पण काय टाईम पेपर लेंदी असल्यामुळे बऱ्याच मुलांना फक्त किती 10 मार्क वगैरे पडत आहेत. ठीक आहे, तरी धन्यवाद.